आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, आज मुंब्र्यामध्ये स्वागत जंगी करण्यात आलेलं आहे? नाही, पण हे नेहमीच होतं. म्हणजे काय मुंबईत हे काय नवीन नाही आहे की मी नवीन एरियात आलो आहे आणि मुंबईत ते नेहमीच होतं. पण आजचं स्वागत अशा प्रकारे की कोण आया शेर का शिकारी आया, नेमकं या वाक्याचं काय अर्थ? जे पोरं घोषणा देत आहेत त्यांना विचारा, याचा अर्थ मी थोडी घोषणा देतोय. पण गेल्या काही दिवसापासून MIMचे ज्या नगरसेविका आहेत त्यांचं जे विधान होतं हिरवा असं आहे रंग, की माझं नेहमीचं म्हणणं असतं की देश संविधानावर चालतो. संविधान या देशाचा आत्मा आहे आणि या देशाचा स्वीकारलेला रंग तिरंगा आहे. त्यामुळे कोण कुठल्या रंगाचं काय म्हणतं ह्याला काय अर्थ नसतो. त्याला प्रसिद्धी माध्यमं प्रसिद्धी देत असतात आणि त्या प्रसिद्धीवरती लोक खेळत असतात. पण आपल्या सभेच्या ठिकाणी पण बॅनर लागलेले आहे की ये जंग ड्रग से रंग से नहीं नशे से है, अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत. ठीक है ना, मग ये जंग है तो है, लड़ेंगे. वो चाहे नशे से है, वो चाहे बुराई से है, वो चाहे कट्टरवाद से है, तो हम लड़ते रहेंगे. आपले सहकारी होते, त्यांचीच मुलगी आहे आणि अशा प्रकारे त्यात काय आहे, निवडून बालिश आहे, लहान आहे, काय त्याच्यामध्ये निवडून आली. नगरसेवकामध्ये जसे निवडून आले तर परिसराचा विकास करायचा असतो, मात्र आल्यानंतरच हे विधान अशा प्रकारचं तुम्ही बालिश असतात. त्या बालिशपणाला जास्त आपण महत्त्व देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. आपला परिपक्वपणा दाखवून ते टाळलेलं बरं आहे. आता सभागृहामध्ये कशा प्रकारची आपली शक्ती प्रदर्शन असणार आहे? आता एकत्रित नगरसेवक चांगले वागतील आणि मुंब्र्याच्या विकासासाठी काम करतील. एकंदरीत पाहायला गेलं तर मुंब्र्याच्या विकासासाठी काम करणार असे वक्तव्य या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंब्रा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.